आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या नैवेद्यात असणारी सात्विक गव्हाची महाप्रसाद खीर बनवणार आहोत। नमस्कार, स्वाद आणि संस्कृती या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। हा दिवस गोड करूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याच्यासाठी आपण 1 वाटी दलिया घेतलेला आहे, गहू भरडलेला आहे तो। त्याच वाटीने आपण 3 वाटी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ, इलायची, जायफळ, त्याच्यासोबत ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, 2-3 चमचे तूप आहे, जेवढं पाणी आहे तेवढंच दूध घेतलेलं आहे आणि आपण केसर दूध पण घेतलेलं आहे। आता आपल्याला पहिल्यांदा कुकर हवाय। कुकरमध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून चांगला दलिया तो भाजून घ्यायचा आहे। मंद आचेवर चांगला खरपूस लाल कलर येईपर्यंत आपल्याला चांगला हा भाजून घ्यायचा आहे। बघा असं झालेलं आहे, ह्याच्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत। 3-4 वाटी गरम पाणी टाकल्यानंतर चांगले 4 शिट्ट्या घेणार आहोत आपण। कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत। ते चांगले भाजून घ्यायचे आहेत, मनुके नंतर घालायचे आहेत आणि चांगले खरपूस भाजून झाले की आपण त्याला बाजूला काढून ठेवणार आहोत। आणि इकडे कुकर आपला थंड झालेला आहे, आता त्याचा काढून बघणार आहोत। बघा पूर्ण दलिया आपला शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये तुपामध्ये आपण तो परतवून घेणार आहोत आणि त्याच्यात गरम दूध टाकणार आहोत। 4-5 वाटी असं गरम दूध आहे, हे अर्धा लिटर दूध आहे, ते आपण चांगलं एकजीव करणार आहोत। हलवून आपण एकजीव करून घेणार आहोत। त्याला चांगलं आपण शिजवूनही घेणार आहोत दुधामध्ये। हे खीर आपली चांगली शिजली की मग त्याला आपण गॅस पूर्ण बंद करणार आहोत। अशा प्रकारे बघा शिजलेली आहे। आता आपण ही गॅस बंद करणार आहोत आणि नंतरच गूळ टाकणार आहोत, म्हणजे आपल्याला आपली खीर फाटणार नाही। आता गॅस बंद केलेला आहे, चिरलेला गूळ टाकलेला आहे आपण इथे। तुम्ही अगदी किसून पण घेऊ शकता, तो चांगला गरम असल्यामुळे लगेच विरघळतो। त्याच्यामध्ये वेलायची, जायफळ पावडर, मग तळलेले ड्रायफ्रुट्स आणि आपण केशर दूध टाकणार आहोत आणि आता चांगलं मिक्स करून घेणार आहोत। चला तर मग आपली तयार झालेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त बनवलेली ही आपल्या स्वामींच्या महाप्रसादातली खीर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।